नमस्कार. मॅन विथ मल्टी टॅलेंट या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण मामाच्या कविता आपल्या चॅनलवरती अपलोड केलेल्या होत्या. त्यातच आणखी एक आपण कविता मामाची अपलोड करत आहे आणि ही जी कविता आहे ही सगळ्यांना मनाला भावणारी अशी कविता आहे. तर ही कविता तुम्ही व्यवस्थित ऐकून घ्या. त्याच्यामधले जे बोल आहेत ते एकदम काळजाला भिडणारे बोल आहेत. तर मामाला आपण ती कविता सादर करण्यासाठी आपण त्यांना विनंती करत आहोत. मामा, तुमची कविता कोणती आहे आणि ती कशाशी निगडीत आहे सांगा मामा कवितेबद्दल. नमस्कार. पुन्हा एकदा भेटूया आपण. मी सातारकर, पण कोल्हापुरात स्थायिक झालेलो कामानिमित्त. कविता ही रोजच्या जीवनातल्याच असतात माझ्या. ही कविता एका आईला समर्पित आहे. आणि लहान असताना आईसोबत मिरच्या ज्या आहेत कुटायला आईसोबत जायचो, मिरची कांडप यंत्रावर. आई नाही आता, पण मी मिरची कांडप यंत्रावर मिरची कुटायला गेलो. त्यावेळेस मला ही कविता सुचलेली आहे. चला कविता ऐकूया आपण. आई. आई तुझी आठवण आली, डोळ्यात आलं पाणी. आई तुझी आठवण आली, डोळ्यात आलं पाणी. चिरत होतो कांदा, कराया चटणी. आई तुझी आठवण आली, डोळ्यात आलं पाणी. चिरत होतो कांदा, कराया चटणी. आई तुझी आठवण आली, मिरची कांडताना. आई तुझी आठवण आली, मिरची कांडताना. जातेवरचं तुझं गाणं, फाटक्या संसाराचं मांडताना. आई तुझी आठवण आली, मिरची कांडताना. जात्यावरचं तुझं गाणं, फाटक्या संसाराचं मांडताना. आई तुझी आठवण आली. आई तुझी आठवण आली, खाताना भाकरीचा पापड. आम्ही पापूड म्हणायचो सातारा जिल्ह्याकडे. आई तुझी आठवण आली, खाताना भाकरीचा पापूड. पाणावले डोळे अन भिजला पापणीचा कड. आई तुझी आठवण आली, दुपारच्या उन्हानं अंग भिजलं. आई तुझी आठवण आली, दुपारच्या उन्हानं अंग भिजलं. तुझ्या नशिबात तर रोजचीच दुपार, कष्टाच्या घामात सुखाचं बी रुजलं. आई तुझी आठवण येते. आई तुझी आठवण येते, तू का ग गेलीस मला सोडून. चटणी करायची राही येऊन गेली आहे, खोबरं पण सुकलंय पाहिलं मी तोडून. आई तुझी आठवण येते, तू का ग गेलीस मला सोडून. चटणी करायची गेली राहून, खोबरं पण सुकलंय पाहिलंय मी तोडून. एक प्रश्न विचारू का आई, एक प्रश्न विचारू का आई. चांगलीच असणारी माणसं लवकर का जाई. एक प्रश्न विचारू का आई, चांगलीच असणारी माणसं लवकर का जाई. म्हणून आई तुझी आठवण आली, डोळ्यात आलं पाणी. फक्त निमित्त कराया चटणी, फक्त निमित्त कराया चटणी. धन्यवाद. तर कविता आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा. अशाच कविता ऐकण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.